नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. बराच काळ मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणसुद्धा सुरू आहे. गाडी तो पाडी तो सुट्टी देत नाही अशा प्रकारची भरपूर डायलॉगबाजी करून गेल्या काही काळामध्ये जरांगेंनी वातावरण निर्मिती केली होती. आपण महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढवणार अशा प्रकारचं आव्हान दिलं होता. प्रत्यक्षात त्यांना ते झेपलेलं दिसत नाही आहे. अखेरच्या क्षणी त्यांनी आपण निवडणुकीतून माघार घेतो आहे अशा प्रकारची घोषणा केली किंवा त्यांना करावी लागली. बहुधा त्यांच्या मार्गांचा आदेश आला असावा. आता माघार घेतल्यानंतर काही कारणं द्यावी लागतात, तशी जरांगेंनी सुद्धा दिलेली आहे. ऐनवेळी मुस्लिम आणि दलित समाजाकडून उमेदवार न आल्यामुळे आपण माघार घेतो आहे अशा प्रकारचं विधान जरांगेंनी केलेलं आहे. अर्थात हे विधान त्यांच्या एकूणच राजकारणार्ग पोकळ आहे. खरी कारणं वेगळीच आहेत. काही दिवसापूर्वी जरांगे यांनी मौलाना सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर या दोघांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. अनेकांना आश्चर्य वाटलं. लोकांना वाटू लागलं की जरांगे आता सेक्युलरांची मसिहा बनण्याच्या तयारीत आहेत की काय. अनेकांना असं वाटलं की मनमोहन देसाई यांचा गाजलेला सिनेमा आहे अमर अकबर अँथोनी, जरांगे त्याचा पार्ट 2 काढतायत की काय. या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे यांनी आपण सर्वसमावेशक झालेलो आहोत, आपण सगळ्यांचे नेते आहोत अशा प्रकारचा आव आणला होता आणि बाकीच्या 2 नेत्यांनी सुद्धा त्याला बऱ्यापैकी हवा दिली होती. या पत्रकार परिषदेच्या आधी जरांगे बरेच दिवस काम करत होते. एकाच दिशेने त्यांचं काम सुरू होतं. ते कबरींवर जाऊन वाकत होते, कबरींवर फुलांच्या चादरी चढवत होते, मुस्लिम नेत्यांच्या गळाभेटी घेत होते, त्यांच्यासोबत चर्चा करत होते. MIMचे नेते इम्तियाज जलील यांची त्यांनी बंद दाराआड भेट घेतली, तिथे सविस्तर चर्चा केली आणि या चर्चेनंतर मुस्लिमांनीसुद्धा त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. जे मुस्लिम फक्त त्यांच्या सभांमध्ये उपस्थिती लावत होते ते जरांगेंची जाऊन गाठभेट घेऊ लागले. उपोषणाच्या काळामध्ये तर अनेक मुस्लिम त्यांना भेटत होते आणि पाणावलेल्या डोळ्यांनी कॅमेऱ्याच्या समोर वावरत होते. जणू जरांगेंच्या प्रकृतीची त्यांना किती चिंता आहे आणि किती नाही आहे. ही वातावरण निर्मिती फक्त जरांगे यांच्या बाजूनी नाही तर मुस्लिमांच्या बाजूनी सुद्धा तेवढीच होती. अमर अकबर अँथोनीवाली प्रेस कॉन्फरन्स या सगळ्या प्रकाराचा क्लायमॅक्स होता. या पत्रकार परिषदेमध्ये मौलाना सज्जाद नोमानी यांनी मनोज जरांगे पाटील यांची तुलना थेट महात्मा गांधी यांच्याशी केली. इथपर्यंत ठीक होतं, परंतु APJ अब्दुल कलाम यांच्यासोबत सुद्धा त्यांची तुलना केली आणि या सगळ्या प्रकारामुळे मनोज जरांगे यांच्या अंगावर सुद्धा मुठभर मास चढलं. इतके दिवस आपण ज्यांची चाटुकारिता केली त्यांनी त्या चाटुकारितेला पुरेपूर दान दिलं अशा प्रकारचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण झाले. मनोज जरांगे पाटलांना आता वाटायला लागलं की आपणच आता मुस्लिमांचे नेते आहोत, आपणच आता दलितांचे नेते आहोत आणि ते त्याच थाटामध्ये वावरायला लागले होते. आपण ज्यांची चाटुकारिता करतोय ते औरंगजेबाचे भक्त आहेत, हमासचे कट्टर समर्थक आहेत याची जरांगेंना अजिबात फिकीर नव्हती. ते एकाच गोष्टीसाठी खुश होते की आता मुस्लिम आणि दलित समाजाची मतं आपल्या खिशात आहेत. परंतु या सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांनी योग्य वेळी जरांगेंना गचांडी दिली. जरांगेंनी काही उमेदवार जाहीर केले, परंतु यांच्या बाजूने एकही उमेदवार आला नाही. ऐनवेळी जरांगेंच्या कमरेमध्ये लाथ घालण्याचं काम या दोघांनी केलं. हे फक्त मजा घेत होते, हे काही लोकनेते नाही आहेत. नोमानीच्या मागे सुद्धा लोक नाही आहेत आणि आनंदराज आंबेडकर यांच्या पाठीशी मोठी समर्थकांची संख्या नाही आहे. हे दोघंही पोकळवासे होते. ते फक्त जरांगेंच्या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम करत होते. जर मुस्लिम मुल्ला मौलवींना आणि मुस्लिम मतदारांना जरांगेंची साथ द्यायची नव्हती, मुस्लिम उमेदवारांना जरांगेंच्या सोबत उभं राहून निवडणुका लढवायच्या नव्हत्या, मग एवढं सगळं नाटक ही मंडळी का करत होती. कारण जरांगे हे हिंदूंच्या जातीजातीमध्ये भांडण लावत होते आणि याच एका गोष्टीमध्ये मुस्लिम मौलवींना इंटरेस्ट होता. आगीमध्ये तेल घालण्याचं काम हे मुस्लिम मौलवी करत होते, मजा घेण्याचं काम करत होते आणि जोपर्यंत जरांगे हे करत होते तोपर्यंत त्यांची उपयुक्तता होती. परंतु जरांगे आता वेगळी चूल मांडून आपली मतं वाया घालवणार हे जेव्हा या मौलवींच्या लक्षात आलं तेव्हा ऐनवेळी ते बाजूला झाले आणि जरांगेंना त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली. एका जातीच्या आधारे निवडणूक जिंकता येत नाही अशा प्रकारची उपरती जरांगेंना झालेली आहे आणि त्यांनी ती बोलूनसुद्धा दाखवली. हे एकमेव जर कारण सोडलं तर बाकी जरांगे जे काही सांगतायत ती निव्वळ बकवास आहे. राजकारणामध्ये आपण माघार घेतली, आपण हरलो, आपला पराभव झाला असं मान्य करण्याची पद्धत नसते. जर तुमचं तोंड काळं झालं असेल तर तुम्हाला सांगावं लागतं की मी चेहरा मऊ, मुलायम आणि चमकदार करण्यासाठी चारकोल फेसपॅक लावलेला आहे आणि तसंच समाजाच्या समोर वावरावं लागतं. जरांगेसुद्धा नेमकं तेच करतायत. जरांगेंचं तोंड काळं झालेलं आहे, परंतु ते सगळ्यांना सांगत सुटलेले आहेत की हा गनिमी कावा आहे आणि चेहरा मऊ, मुलायम आणि चमकदार करण्यासाठी मी तोंड काळं करून घेतलेलं आहे. जरांगे सुरुवातीपासून दावा करत होते की त्यांचं संपूर्ण आंदोलन
त्यांचं संपूर्ण राजकारण समाजकारण हे मराठा समाजाच्या भल्यासाठी आहे, मराठा आरक्षणासाठी आहे, परंतु ही वस्तुस्थिती नव्हती. सुरुवातीपासून ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना खच्ची करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना पाडण्याचा आणि गाडण्याचा प्रयत्न करत होते. जरांगेंना लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा जो पराभव झाला त्याच्यानंतर जरा जास्त चेव आला. ते अधिक ताकदीने शिवीगाळ करू लागले, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलू लागले. त्यांची भाटगिरी करणारे जे लोक आहेत त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान केलं. त्यांना असं वाटलं की या वाहत्या नाल्यामध्ये आपण सुद्धा हात धुवून घेऊ. त्याच्यामध्ये स्वतःला राजे म्हणवणारे संभाजी होते, त्याच्यामध्ये आमदारकीची स्वप्न बघणारे, जिंकलेल्या आमदारांच्या बळावर ज्यांना राज्यसभा हवी होती त्या राज्यसभेची स्वप्न बघणारे लोक होते. परंतु जरांगेंनी सगळ्यांच्या स्वप्नांना, सगळ्यांच्या फुगलेल्या फुग्याला अचानक टाचणी लावली. कारण बहुधा हायकमांडचा आदेश आला असावा. जरांगेंनी माघार घेतली, निवडणूक लढवणार नाही अशा प्रकारची घोषणा केली. जरांगे सुरुवातीला 288 जागा लढवण्याच्या बाता करत होते. प्रत्यक्षात त्यांना 28 जागासुद्धा जाहीर करता आल्या नाहीत. त्यांनी अचानक असं जाहीर केलं असतं की मी निवडणूक लढवणार नाही, तर लोकांनी त्यांचं तोंड काळं केलं असतं. त्यामुळे त्यांनी आस्ते आस्ते माघार घेतली. आधी वातावरण निर्मिती केली की निवडणूक लढवणार आहे. लोकांकडून अर्ज मागवले, लोकांना अर्ज भरायला सांगितले आणि ऐनवेळी त्यांनी सांगितलं की अमुक तमुक कारण आहेत ज्याच्यामुळे मला निवडणूक लढवता येत नाही. जरांगेंनी असं का केलं असावं? जरांगेंना जाणीव झाली की जर आपण निवडणूक लढवली तर तुतारीचं नुकसान होईल. ज्यांच्यामुळे आपल्या सभांना गर्दी झाली, ज्यांनी आपल्या सभांवर फुलांची उधळण केली, त्यांचं नुकसान होईल. आणि जरांगेंचा सदरा काही लोकांनी खेचला, त्यांना बसायला सांगितलं. त्यांना म्हणाले असतील बसा, पुरे झाला, आता तुमचा रोल संपला. जरांगेंनी जर त्यांचं ऐकलं नसतं तर ज्या लोकांनी फुलांची उधळण केली, फुलांची उधळण करण्याची व्यवस्था केली, त्याच लोकांनी जरांगेंवर शेणगोळ्यांचा मारा केला असता. आणि याची जाणीव झाल्यामुळे जरांगेंनी ऐनवेळी माघार घेतली. आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळापासून जरांगे भाजपला वारंवार सांगत होते, देवेंद्र फडणवीसांना सांगत होते की तुम्हाला मराठ्यांनी सत्तेवर बसवलं. तेच जरांगे हे कारण देऊन निवडणुकीतून बाजूला झाले की एका जातीवर निवडणूक लढता येत नाही. जरांगेंनी मारलेली ही पलटी होती. वस्तुस्थिती अशी होती की जरांगे ज्या एका जातीची भाषा करत होते, एका जातीबद्दल बोलत होते, ती एक जातसुद्धा पूर्णपणे कधीच त्यांच्या पाठीशी उभी नव्हती. त्या मराठ्यांना जरांगेंचं विद्वेषाचं राजकारण मान्य नव्हतं. त्यांची मुस्लिम चाटुकारिता मान्य नव्हती. औरंगजेबाची भक्ती करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालणं या मराठ्यांना मान्य नव्हतं. आणि हे मराठे कधीच जरांगेंच्या पाठीशी उभे नव्हते. आंदोलनाच्या सुरुवातीपासून जरांगे दावा करत होते की मराठ्यांसाठी मी जीवाची बाजी लावायला तयार आहे. जीवाची बाजी तर खूप दूरची गोष्ट. जरांगे पराभवाच्या भीतीने पळाले. पराभवाच्या भीतीने त्यांनी माघार घेतली. लोक आपल्या पाठीशी उभे राहतील की नाही या शंकेमुळे जरांगेंनी निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली. जरांगेंचं हे संपूर्ण आंदोलन देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं तोंड काळं करण्यासाठी रचण्यात आलं होतं. प्रत्यक्षात या आंदोलनाच्या एका टप्प्यावर जरांगेंचा जोकर झालेला दिसतोय. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा न्यूज डंका. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.